वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा। सर्वप्रथम इंग्रजी नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। उपस्थित सगळ्या मान्यवरांचं, पुरस्कारार्थींचं, आप्तेष्टांचं, रसिकांचं, कलाकारांचं मनःपूर्वक स्वागत। नव्या वाटेवर नवी क्षितिज, नवीन यश आणि नवा आनंद, सुख, वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिद्धी आणि समृद्धी, नवीन वर्षाची ही तर खरी अभिरुची। तेव्हा या नवीन वर्षामध्ये निश्चितच बाबाज थिएटर्सच्या नवनवीन कार्यक्रमांची मेजवानी आपल्याला असणार आहे, यात शंकाच नाही। आणि संगीताने भारलेल्या प्रसन्न अशा वातावरणात आपण वळतो आहोत कृतज्ञता पुरस्कार सन्मान सोहळ्याकडे। माननीय श्री धनंजयजी बेळे सर, व्यावसायिक आणि नियमाचे अध्यक्ष, तसंच नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री लक्ष्मीकांत साताळकर, तसंच नाशिक क्षेत्रात नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणजे नंदकुमार देशपांडे सर, त्यासोबतच बाबाज थिएटर्सचे प्रशांतजी जुन्नरे, बाबाज थिएटर्सचे सहकारी माननीय कैलासजी पाटील, डॉक्टर प्रमोदजी शिंदे, प्राध्यापक प्रितीशजी कुलकर्णी, शामरावजी केदार, जे.पी. जाधव, दिलीपसिंहजी पाटील, योगिता पाटील मॅडम, NC देशपांडे सर, मिलिंदजी जोशी सर, या सगळ्यांनी दीप प्रज्वलन करून व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं अशी मी आपल्याला विनंती करते। दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दन, दीपो हर तुमे पापम, दीपज्योती नमोस्तुते असं म्हणत संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि या कृतज्ञता पुरस्कार सन्मान सोहळ्याचं दीप प्रज्वलन सुद्धा या मान्यवरांच्या हस्ते होत आहे। जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे। आणि सांगायला खरंच आनंद होतोय, आजचं हे 50वे पुष्प आहे आणि 1 मार्च 2019 रोजी या उपक्रमाची गुढीपाडव्याच्या दिवशी सुरुवात झाली होती। मध्यंतरी कोविडच्या काळामध्ये सांस्कृतिक बांधिलकी जपत फक्त 16 महिने हा उपक्रम बंद होता, अन्यथा आजचं हे 50वे वर्ष, आजचं 50वे पुष्प हे 1 मार्च 2019 पासून सुरू झालेलं आहे। यासाठी जोरदार टाळ्या व्हायला हव्यात। आणि आजचा हा 10वा कार्यक्रम आहे। दर महिन्याच्या 1 तारखेला समाजातील प्रथितयश कलाकारांना बाबाज थिएटर्सच्या माध्यमातून कृतज्ञता पुरस्कार सन्मान सोहळ्याने सन्मानित केलं जातं। 39 पुष्पांच्या माध्यमातून 147 कलाकारांना सन्मानित केलेलं आहे आणि आज अजून 3 कलावंतांना या पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे। संगीत, कला, नृत्य, नाट्याच्या माध्यमातून बाबाज थिएटर प्रत्येक कलावंताच्या मागे ठामपणे उभा आहे आणि ही भक्कम साथ कलाकारांना बळ देण्याचं, प्रेरणा देण्याचं कार्य बाबाज थिएटर अविरतपणे करत आहे।
असं म्हणतात की सरस्वती देवी ही जेव्हा कलेचं दान प्रत्येक कलावंताच्या पारड्यामध्ये टाकत असते तेव्हा ती किती दान टाकेल हे कुणाला माहिती नसतं. पण बाबास थिएटर्सच्या माध्यमामध्ये आणि बाबास थिएटर्सच्या पदरामध्ये हे सगळं दान टाकलेलं आहे. आणि जेव्हा बाबास थिएटरचा सांस्कृतिक इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस अग्रक्रमाने हे नाव घेतलं जाईल. ते नाव म्हणजे अर्थातच प्रशांतजी जुन्नरे यांचं. तेव्हा त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सांस्कृतिकपणाचा हा संगीतमय वारसा पाडवा पहाटच्या माध्यमातून नाशिककरांना विनामूल्य देण्यासाठी आणि अवीट गोडीचं हे कार्य करण्यासाठी त्यांनी पंडित भीमसेनजी जोशी, लता दिदी म्हणजे अर्थातच लताजी मंगेशकर, श्रीधर फडके, आनंद भाटे इत्यादी दिग्गज कलावंतांना नाशिकमधील रसिकांना त्यांचा आनंद घेता यावा म्हणून अथक प्रयत्नांनी नाशिकमध्ये त्यांच्या अनेक मैफिलीसुद्धा भरवल्यात. नाट्यप्रेमींसाठी बाबास थिएटर्सच्या माध्यमातून एक व्यासपीठ कायमच उभं केलेलं आहे. संस्कृती, संगीत आणि कलेचा अध्याय नाशिककरांच्या मनामध्ये बाबास थिएटर्सच्या माध्यमातून कोरला गेलेला आहे. शृंखला असू दे बाई वेदनेच्या आसवांना वहावयास वेळ नाही असं म्हणत बाबास थिएटर अविरतपणे हे कार्य करत आहेत. तेव्हा सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना अभिवादन करूयात. आणि आज आपल्यामध्ये उपस्थित आहे माननीय श्री धनंजयजी बेळे. खरं तर धनंजयजी बेळे हे नाव नाशिकमध्ये सगळ्यांनाच परिचित आहे. नाशिकमधील एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांना ओळखतो. गेल्या 4 दशकांपासून औद्योगिक क्षेत्रावर बेळे सरांनी आपल्या स्वतेजाने आणि स्वसंघर्षातून सफलता प्राप्त केलेली आहे. संघर्षातून सफलता हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. कामगार वर्ग आणि उद्योजकांसाठी कार्य करत असताना उद्योजकांच्या विकासासाठी कटिबद्ध असण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारीजी वाजपेयी, स्वर्गीय प्रमोदजी शिंदे, माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख, शरदचंद्रजी पवार, भीष्मराज बामसर आणि कुसुमाग्रज या सगळ्यांचा सहवास धनंजयजी बेळे सरांना लाभला आहे. त्यासोबतच सामाजिक कार्यात आपण विद्यार्थ्यांना बेंचेस देणे, वृक्षारोपण करणे, महिलांना रोजगार देणे, स्वच्छतागृहांचं बांधकाम करणं अशी अनेक कामं केली आहे. समाजातील सर्व घटक हे आनंदाने जगावे ही मनीषा आपल्या मनामध्ये कायमच आहे. संघर्षाला विकासाची जोड देऊन समाज परिवर्तनाची धुरा त्यांनी हातामध्ये घेतलेली आहे. तेव्हा आपला सत्कार करण्यासाठी मी बाबास थिएटरचे प्रशांतजी जुन्नरे यांना विनंती करते की त्यांनी धनंजयजी बेळे सरांचा सत्कार करावा. खरं तर त्यांच्या अतिशय व्यस्त अशा कामांमधून आपल्या सगळ्यांसाठी वेळ काढला आहे ते म्हणजे नाशिकचे माननीय श्री लक्ष्मीकांत साताळकर सर. नाशिककरांचं खरोखरच भाग्य आहे की त्यांना साताळकर सरांसारखं उमदं आणि कार्यप्रवण व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना लाभलं आहे. नाशिककरांच्या पुण्यनगरीमध्ये खरं तर साताळकर सर म्हणजे एक दैदिप्यमान पुरुषच. नाशिककरांचं भाग्य अजून एवढं आहे की त्यांनी नाशिकचं सगळं रूपडंसुद्धा पालटलेलं आहे आणि त्यासोबतच येणाऱ्या कुंभमेळ्याकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे आणि ह्या कुंभमेळा यशस्वी होईलच याची सगळ्या नाशिककरांनासुद्धा खात्री आहे. कार्यक्षम आणि कार्यकुशल अधिकारी तर ते आहेतच, पण त्यासोबतच आजपर्यंत नाशिकमधील अनेक समस्यासुद्धा ज्या प्रलंबित आहेत त्या आणि स्मार्ट सिटी होण्याच्या दृष्टिकोनातनं जी काही कार्यप्रणाली त्यांनी सुरू ठेवलेली आहे यात नाशिक हे पुन्हा एकदा भारताच्या दृष्टिपटलावर एक उत्तुंग असं कार्य करून एक नाव कमावेल यात शंकाच नाही. आणि साताळकर सरांसारखं व्यक्तिमत्व जेव्हा नाशिककरांना लाभलं आहे तेव्हा एक सांस्कृतिक कार्यप्रणालीच्या दृष्टीने एक नाशिककर हे सांस्कृतिक वारसा जपणारं आणि नाशिकचं नाव त्या योगाने भारतामध्ये सुद्धा एक प्रज्वलित नाव होईल, एक दैदिप्यमान नाव होईल. यात नाशिककरांच्या दृष्टीने मी विनंती करते सर की नाशिकचं नाव हे उत्तुंग असं व्हावं यासाठी सगळे रसिक
आम्ही सगळेजण वाट बघत आहोत आणि याला साथ नक्कीच बाबाच थिएटर्सची मिळणार आहेत, या शंकाच नाही. आणि ह्यासोबतच एक थोडीशी वृक्षतासुद्धा महानगरपालिकेकडून जाणवत असते. ती म्हणजे संगीत क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जेव्हा अजून प्रयोग छान झाले पाहिजे, तर ती वृक्षतासुद्धा नक्कीच दूर होईल, यामध्ये सुद्धा आम्हाला शंका नाही. यासाठी सगळ्या नाशिककरांच्या वतीने मी आपणाला विनंती करते आणि आपला सत्कार कैलासजी पाटील यांनी करावा, अशी मी पुन्हा एकदा त्यांना विनंती करते. कर्तृत्वाचा, एक क्षण प्रगतीचा, एक क्षण आनंदाचा, एक क्षण कर्तव्य जपण्याचा आणि अशा अनेक क्षणांना जोडणारा एक क्षण म्हणजे अर्थातच ज्याची आपण सगळेजण वाट बघत आहोत, तो क्षण म्हणजे पुरस्काराचा. आणि हा कृतज्ञता पुरस्कार सन्मान आपण प्रदान करतो आहोत आणि त्यासाठी सर्वप्रथम मी आमंत्रित करते माननीय श्री भूषण भाऊ काळे, श्री दत्त मंदिर देवस्थान व श्री औदुंबर भक्तमंडळ ट्रस्टचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक. व्यावसायिक आणि आध्यात्मिक आयुष्याची उत्तम सांगड कशी घालावी याचं आपण मूर्तिमंत उदाहरण आहात. श्री दत्तात्रयांच्या भक्ताचा वारसा आपल्याला घरातूनच लाभला आहे. आपण दत्तात्रयांची निस्सीम भक्ती आणि भक्तीतून मिळालेली सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांची प्रेरणा निस्पृहपणे जपली आणि त्यातून माणसंसुद्धा जोडली गेली. यातील एक सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ देखील आपण एक उभी केलेली आहे. आपण अनेक उपक्रम राबवले आहेत आणि त्यातील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे भिक्षा परिक्रमा. धर्मकार्यासाठी आपण अनेक विविध कार्यक्रमांची उपाययोजना देखील केली जाते. कोजागिरी पौर्णिमा ते मार्गशीर्ष अष्टमी असे 2 महिने महाराजांच्या पादुका या मंदिरातल्या झोळी घेऊन महाराष्ट्रभर अनेक मंदिरातले सेवेकरी जे आता इथे उपस्थित आहेत, ते अनेक सेवेकरी महाराष्ट्रभर भ्रमण करत असतात, भिक्षा मागतात आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळे सेवेकरी त्यांचा व्यवसाय सांभाळून हे सगळं कार्यप्रणाली पार पाडत असतात. आणि हा भिक्षारूपी प्रसाद रुग्णालयांमध्ये, सरकारी ऑफिसेसमध्ये, जिथे बाहेरगावून विद्यार्थी येतात आणि त्यांची अन्नाची व्यवस्था तिथे केली जाते, त्यासोबतच अनेक गरजूंनासुद्धा या भिक्षेचा लाभ होतो. त्यासमवेतच आरोग्य शिबिरं, सामुदायिक उपासना, हिंदूंचं एकत्रीकरण, महिला सबलीकरण, लाठीकाठी जी महिलांना शिकवली जाते, ह्यांसारखे अनेक सामाजिक उपक्रमसुद्धा आज भूषणदादा काळे हे करत आहेत. आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार करायचं झालं तर NCL, बिल्टेक आणि बर्लिन पेंटर्सचे महाराष्ट्रातील ते अधिकृत वितरक आहे आणि व्यवसायामध्ये सलग 5 वर्ष प्लॅटिनम अवॉर्ड प्राप्त केलेले ते एकमेव वितरक आहेत. खरं तर हा सगळा सामाजिक व्यावसायिक बांधिलकी जपत आपल्याला आजचा कृतज्ञता पुरस्कार सन्मान सोहळा प्रदान करताना समस्त बाबा थिएटर्सला, समस्त नाशिककरांना विशेष आनंद होत आहे. म्हणूनच म्हणावंसं वाटतंय, हा कुंभ अमृताचा पावित्र्य त्यात आहे, हा कुंभ अमृताचा पावित्र्य त्यात आहे, प्रत्येक थेंब याचा संदेश देत आहे. जो जो करील यज्ञ, जो जो करील यज्ञ, यश त्याच्याच पदरात आहे. आणि हे आज यश आपल्या पदरात पडलंय, तेव्हा सगळ्या आपल्या नाशिककरांनी, रसिक श्रोत्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिवादन करूयात आणि हा पुरस्कार त्यांनी सन्मानित करावा, अशी मी आपल्याला विनंती करते.
सांगायला आनंद होतोय की गेल्या वर्षी म्हणजेच खरं तर दोन गोष्टी आहेत. सुख आणि दुःख ह्या माणसाला नियोजित केलेल्या गोष्टी आहेत. सुखाची बाब म्हणजे मागच्या वर्षी औदुंबर भक्त मंडळ ट्रस्टतर्फे एक दरवर्षीचा जो कार्यक्रम घेतला जातो मुंबई नाका परिसरामध्ये, त्या परिसरातील कार्यक्रमाला नाशिककरांची सुद्धा मोठी गर्दी होती आणि त्याचं श्रेय हे काळेदादांना जातं. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि प्रत्येक सुखाच्या क्षणाला कुठेतरी दुःखाची झालर असते असं म्हणतात. तर तसंच दुःखाची एक झालर म्हणजे 8 दिवसापूर्वी काळेदादांचे वडील वारले, त्यांना स्वर्गवास झाला. तरीसुद्धा आज दादांच्या विनंतीला मान देऊन आणि नाशिककर श्रोते हो, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये त्यांचं स्थान आहे असं समजून ते आज इथे उपस्थित आहेत. आपण पुढच्या पुरस्काराकडे वळतो आहोत, ज्यांना बाबाज थिएटर्सचं पिलर म्हटलं जातं खरं तर. आणि गेल्या 30 वर्षांपासून रंगभूमीवर ज्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे आणि सगळ्यांच्याच मनामध्ये त्यांनी त्यांच्या अभिनयाचा सुद्धा ठसा उमटवलेला आहे. आतापर्यंत 300 ते 350 नाटकांमध्ये ऑन स्टेज काम ज्यांनी केलेलं आहे, नाव वेगळं सांगायची खरं तर गरज नाही आहे, विनोदजी राठोड. आणि विनोदजी राठोड यांनी 200च्या वर राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर पारितोषिक आणि पुरस्कार सुद्धा प्राप्त केलेले आहेत. त्यात मानाचे पुरस्कार म्हणजे राज्य नाट्य स्पर्धा, झी गौरव, मटा सन्मान आणि त्यासोबतच 3 वेळा झी गौरवकर्ता नामांकनासह हे राम नाटकाकरता झी गौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. आणि मुंबईत व्यावसायिक रंगभूमीवर 170 ते 180 नाटकांना त्यांनी प्रकाश योजना देखील केलेली आहे. सध्या के वाघ कॉलेज आर्ट परफॉर्मिंग्स येथे ते नाट्यशास्त्र या विषयात प्राध्यापक म्हणून कार्य करत आहेत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारिणी पदावर देखील त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला आहे. राज्यस्तरीय विविध नाटकांमध्ये त्यांना अनेक पारितोषिक मिळालेले आहे आणि विविध नाट्यस्पर्धाला त्यांनी परीक्षणसुद्धा केलेलं आहे. आणि हे 10 ते 15 वर्षांपासून परीक्षणाचं कार्य विनोदजी राठोड करत आहेत. म्हणूनच त्यांच्यासाठी म्हणावंसं वाटतंय, कदम कदम पर नया इम्तिहान होता है, कदम कदम पर नया इम्तिहान होता है, संघर्ष का रास्ता कहाँ आसान होता है, जो चलता है इस पथ पर, जो चलता है इस पथ पर, उसके जहान में सारा जहाँ होता है, उसके जहान में सारा जहाँ होता है. तेव्हा आपण हा पुरस्कार स्वीकारावा. सन्मान घरचा आहेर आणि पाखरं जेव्हा आकाशामध्ये भरारी घेतात त्यावेळेस ही घरची कौतुकाची थाप सुद्धा तेवढीच महत्त्वाची ठरत असते. मागून सुद्धा जोरदार टाळ्या आल्या हव्यात. आणि जिला आपण आजपर्यंत या रुपेरी पडद्यावर बघितलं, मला असं वाटतंय सई आज तो पडदा नाशिककरांचा आणि आपला पडदा जो आहे तो आज दूर झालेला आहे. सई आपल्या नाशिकचीच आणि तिने जे नाव उमटवलेलं आहे तिच्या नावाप्रमाणेच तिचं हे व्यक्तिमत्व आहे. झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, झी युवा या वाहिनीवर आपण जिला सातत्याने बघत आहोत ती सई अदिती तुषार मोराणकर. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. आणि
सगळ्यांच्या लाडक्या सईने, जय मल्हार, देवयानी, मी होणार सुपरस्टार, संत ज्ञानेश्वर, तू माझा सांगाती, यशोदा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये तिने तिचं अभिनय कौशल्य पणाला लावून आपल्या सगळ्यांच्या मनाचा काळजाचा ठाव घेतलेला आहे. आणि याशिवाय चित्रपटांचा विचार करता बाळकडू, चौर्य, विडा ह्या चित्रपटांमध्ये सुद्धा तिने अभिनय केलेला आहे. आणि खरोखरच 12-12-12 म्हणजे 12 डिसेंबर 2012 रोजी वर्ल्ड रेकॉर्ड झालं होतं. अमेझिंग वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर ती आहेत. सलग 12 तास नाट्याचं सादरीकरण करण्यात आलं होतं आणि महाराष्ट्रातली पहिली बाल दिग्दर्शिका म्हणून सुद्धा सई नावाजलेली आहे. 2018-2019चा लोकमत ब्रँड ॲम्बॅसिडर सुद्धा ती होऊन गेलेली आहे. आणि एवढं असून सध्या भोसला मिलिटरी कॉलेज येथे बालमानसशास्त्र विषयाची ती पदवी घेते आहे. आणि एका आगामी चित्रपटामध्ये आपण लवकरच तिला बघणार आहोत. तो सरप्राईज असणार आहे सगळ्यांसाठी. सई म्हणावंसं वाटतंय की जिंदगी अभी बहुत कुछ देने वाली है, जिंदगी अभी बहुत कुछ देने वाली है, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमी आपने, अभी तो नापी है मुट्ठी भर जमी आपने, अभी तो सारा आसमां बाकी है, अभी तो सारा आसमां बाकी है. तेव्हा सईला कृतज्ञता सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं. पुरस्कारार्थींना विनंती करते की त्यांनी पुरस्कार प्रदान केलेला आहे. सोशल मीडियावर आपल्याला फोटो व्हायरल करायचा आहे, तेव्हा आपले पुरस्कार घेऊन एक छायांकन आपण घेऊयात. कारण असं म्हणतात की मनामध्ये असू द्यावा आठवणींचा एक कप्पा, वाटेल तेव्हा माराव्यात त्याच्याशी गप्पा. मग हा मनामधला आठवणींचा कप्पा निश्चितच छायाचित्राद्वारे आपल्याला नेहमी अधोरेखित करत असतो. म्हणून एक छायाचित्र. या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि बाबास थिएटरनी आम्हाला, आमच्या मंडळाला या ठिकाणी या पुरस्कारासाठी निवडलं, त्यासाठी त्यांचे मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई नाका आपल्याला सर्वांना परिचित असेलच, तिथे असलेलं छोटेखानी दत्त मंदिर, त्या ठिकाणी आम्ही सेवा करत आहोत. गेल्या 20 ते 25 वर्षापासून त्या ठिकाणी सेवा कार्य सुरू आहे. काही मिळावं किंवा कोणी दखल घ्यावी या गोष्टीसाठी कधी सेवा केली नाही, परंतु अचानक जुन्नेरे साहेबांनी या गोष्टीचा आम्हाला सूचना केली आणि विनंती केली की तुम्ही हा पुरस्कार स्वीकारावा. तर आम्हालाही नाही म्हणता आलं नाही. महाराजांचं कार्य मंडळाचं एक नेहमीचं धोरण आहे. समर्थांचं वाक्य, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. या ओवीप्रमाणे आम्ही आमचं मंडळ नेहमी कार्य करत असतो. जे जे आम्हाला या कार्यामध्ये जोडले जातात त्यामध्ये युवा वर्ग जास्त आहे. आणि महाराजांनी माझ्या झोळीत असे असंख्य असे सहकारी झोळीत घातलेले, जे मी कुठलेही कार्य महाराजांकडे उचललं की त्यामध्ये ते पुढाकार घेऊन तन मन धनाने अगदी त्या समर्पित होतात. हा सर्व पुरस्कार या माझ्या सर्व सहकाऱ्यांना समर्पित आहे.
माझ्या सद्गुरूंना समर्पित आहेत आणि माझ्या आईवडिलांना समर्पित आहे. मी परत एकदा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांना या व्यासपीठावरून आमच्या मंदिरावरती एक आमचं छोटंसं सेवेचं प्रात्यक्षिक किंवा आम्हाला सेवेची संधी द्यावी यासाठी आपण त्या ठिकाणी गुरुवारी नक्की उपस्थित राहा असं मी सर्वांना आमंत्रित देतो. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. निश्चितच आणि दत्त महाराज आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करतीलच. मी व्यस्ततेमध्ये वेळ घालून जे आपल्यासाठी उपलब्ध आहेत माननीय श्री लक्ष्मीकांत साताळकर साहेब, ज्यांच्या नावातच लक्ष्मी आहे, त्यांना आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याची विनंती करते. धन्यवाद. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अतिथी प्रमुख श्री धनंजय वेळे सर, बाबास थिएटरचे श्री जुन्नरे सर, तसेच मंचावर उपस्थित इथे सर्व मान्यवर, समोर उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सर्वात प्रथम आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल जुन्नरे सरांचं अभिनंदन पण आणि येणाऱ्या कार्यक्रमांसाठी शुभेच्छा पण. मुळात जेव्हा मी सभागृहात एंट्री केली, अतिशय सुंदर कार्यक्रमांचा, गाण्यांचा कार्यक्रम सुरू होता आणि एक तो रेडिओचा नॉस्टॅल्जिक जो जमाना असतो त्यामध्ये कुठेतरी आपण प्रवेश केला असं वाटत होतं. अजूनही जुना जो रेडिओचा आपण 20-25 साधारण वर्षापूर्वी ऐकायचो, तो रेडिओ सिलोन ताईंनी जो उल्लेख केला, किंवा मग BBC हिंदी न्यूज सुरेशच्या संजीव श्रीवास्तवच्या सकाळच्या 7च्या संध्याकाळच्या 7च्या बातम्या असतील, विविध भारतीवरच्या जयमालासारखे कार्यक्रम असतील. सध्या हे कार्यक्रम सुरू आहेत की नाही माहिती नाही, कारण इंटरनेटच्या जमान्यामध्ये रेडिओशी बऱ्यापैकी संपर्क तुटला आणि आता रेडिओ म्हणजे बऱ्यापैकी FM असंच एक गणित सुरू झालं आहे. परंतु त्या काळातल्या गीतांना पुन्हा एकदा आजच्या पिढीसमोर आणण्याचं काम बाबास थिएटरमार्फत होतं आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि सलग 50 महिने, साधारणपणे 4 वर्षापेक्षाही मोठा कार्यकाळ होतो, हा उपक्रम चालू ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण कोणताही उपक्रम नवीन नवीन सुरू असतो, थोडासा जोश असतो, उत्साह असतो, आणि मग हळूहळू काय होतं की कोणताही उपक्रम, मग तो सामाजिक असो, सांस्कृतिक असो किंवा औद्योगिक असो, त्याला पठारावस्था यायला सुरुवात होते, प्लॅटू स्टेजला जातो आणि नंतर उतारकळा सुरू होते. परंतु 50 महिन्यानंतरही या कार्यक्रमांना एवढी गर्दी होते हे बघून अतिशय आनंद होतो. मी बाबास थिएटर्सला, त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि लवकरच आपण सलग 100 महिने म्हणजे 100वा कार्यक्रमही पूर्ण कराल आणि मला बोलवाल त्यासाठी अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चितच. आणि आम्हाला प्रशासनासोबत सांस्कृतिक कार्याची जर का जोड दिली तर निश्चितच नाशिकचं सांस्कृतिक नाव हे पुन्हा एकदा नव्याने भारताच्या दृष्टीपटलावर जाईल. आणि विनोदजी राठोड यांना मी विनंती करते की त्यांनी संवाद साधावा. ही जी काही रचना आहे त्यानुसार मी मागे उभा आहे, तर दादा मी तुमच्या पाठीशी आहे. दोन तीनदा उल्लेख झाला माझा बाबास थिएटरचा पिलर म्हणून. बाबास थिएटर ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस दादा प्रशांत जुन्नरे आप्पा, कैलास पाटील सभागृहात, सदाकाका उपस्थित आहे. आम्ही सगळे बाबास थिएटरचे त्यावेळेसचे फाउंडर आहोत. तसा त्या दृष्टीने हा पुरस्कार आत्तापर्यंत दादांच्या घरी होता, आता तो मी माझ्या घरी घेऊन चाललो, एवढाच तो काही फरक आहे. त्या अर्थी तो घरचा पुरस्कार आहे. मग असे आप्पा म्हणाले तसं माहेरचं हे वाहन आहे ते मी घेऊन चाललो आहे. जानेवारी सुरू झालेला आहे.
कालच निमाची AGM झाली आणि पुन्हा नवीन कार्यकारिणी आली, त्यामुळे धनंजय बेळे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं पण मी या ठिकाणी अभिनंदन करतो. माझ्याबरोबर भूषण काळे आणि सईला जो पुरस्कार दिला त्या दोघांचंही मी पुन्हा इथे जाहीर अभिनंदन करतो. आणि उपायुक्त साहेब आहे तर एक विनंती करतो, निमाचे उद्योजक पण आहे. नाशिक शहर वाढलेलं आहे, लोकसंख्या वाढलेली आहे. पूर्वीच्या काळी प्रत्येक वार्डामध्ये समाज मंदिरं होती, ती कोणाच्या ताब्यात असतात ही नव्याने सांगायची गरज नाही आहे. पण लोकसंख्येच्या दृष्टीने प्रत्येक भागामध्ये छोटे छोटे नाट्यगृहची खूप गरज आहे. छोटे मिनी थिएटर झाले तर अशासारखे जे कार्यक्रम आहे ते लोकांपर्यंत पोचेल. 80च्या काळात पसा झालं, 90च्या काळात कालिदास झालं, पण ते गावात आहे. ट्रॅफिकच्या समस्या आहे, त्यामुळे इंदिरानगर, नाशिक रोड, सातपूर, गंगापूर रोड, कॉलेज रोड, पंचवटी एरिया अशा सगळ्या ठिकाणी 200, 350, 300 अशा कॅपॅसिटीचे काही नाट्यगृह आपण भविष्यात करू शकलो तर नाशिकला खऱ्या अर्थाने आपण सांस्कृतिक देणं लागू असं मला वाटतं. आज या ठिकाणी आपण सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे आभार आणि नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. आणि जिला ऐकण्याची आपल्या सगळ्यांचीच उत्सुकता आहे, तिच्या अभिनयाचा ठसा मनामध्ये कोरला आहे. पण सई, तू सुद्धा आमच्याशी संवाद साधावा. नमस्कार. सगळ्यात पहिले तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बाबाज थिएटरचे मी खूप आभार मानते, कारण त्यांनी एवढी सुंदर माझ्या नववर्षाची सुरुवात करून दिली आहे. आणि एका कलाकाराला अजून काय हवं असतं, थोडंसं कौतुक, थोडासा पाठिंबा. आणि यांनी एवढं माझं कौतुक केलं पहिल्याच दिवशी वर्षाच्या, की आता पूर्ण वर्षभर मला नवनवीन काम करण्याची नवीन ऊर्जा मिळाली आहे. आणि जसं विनोददादा म्हणाला की मी तुमच्या पाठीशी आहे, मी उलटं म्हणते, तुम्ही सगळे माझ्या पाठीशी राहा आणि मला असंच पुढे नेत राहा. थँक्यू सो मच. क्या बात आहे. आणि निश्चित नाशिककरांचं प्रेम कायमच तुला मिळत राहणार आहे, महाराष्ट्राचं प्रेम मिळतंय आणि पुढे चालून भारताचं सुद्धा प्रेम तुला मिळणार आहे. धनंजयजी बेळे सर, आपण सुद्धा आमच्याशी संवाद साधावा. नमस्कार. 8ला 10 कमी आहे, बिना गाईट मला 8 वाजता चालू व्हायची. चालेल का 8 वाजेपर्यंत ज्ञानेशजी? 10 मिनिटापेक्षा कमी वेळ घेतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं उपस्थित असलेले या ठिकाणचे प्रमुख अतिथी, नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त सन्माननीय लक्ष्मीकांतजी साताळकर, ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आहे, असे प्रशांतजी जुन्नरे, कैलासजी पाटील, त्यांचे सहकारी, माझे जुने सहकारी JP दादा जाधव, श्री देशपांडे, दुसरे पाटील साहेब, कैलास पाटील, नंतर कुलकर्णी साहेब, योगिताताई, माझ्याबरोबर आलेले माझे सहकारी हेमंतजी, नरेंद्रजी, या सभागृहात उपस्थित असलेले सर्वच नाशिकचे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर नागरिक आणि ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यातले 2 म्हणजे खरं तर तिन्ही पण अध्यात्माशी पण मी खूप जवळून जोडलेलो आहे, त्यांच्याकडे माझं नेहमी जाणं येणं असतं, असे बाबा. दुसरा विनोद, जो नेहमी प्रकाश टाकत असतो माझ्यावर, जो बरोबर काम केलेलं आहे. आणि सईची आई, आता तिच्याबरोबर मी काम केलेलं आहे. तसा बाबाज थिएटरच्या पण बरोबर मी कैलास बाबांबरोबरही कॉम्पिटिशनमध्ये राज्य नाट्याला मी पण होतो. म्हणजे यदा कदाचित पुढे माझा पण इथं सन्मान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर असा एक त्रिवेणी संगम या ठिकाणी निर्माण झाला आहे. आणि खऱ्या अर्थानं बाबाज थिएटरचं विशेष कौतुक आणि अभिनंदन केलं पाहिजे. खरं तर सर्व नाशिककरांनी त्यांचा सत्कार केला पाहिजे, 25वे वर्ष आहे म्हणून.
त्यांनी सांगितलं की तो नियमाच्या वतीने करा, तो नक्की करणार मी. म्हणजे एखादी नाशिक ही अशी भूमी आहे ना की जी एक धार्मिक, पौराणिक, आध्यात्मिक भूमी म्हणून ज्याला सातत्यानं म्हटलं जातं की प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली, अशा या ऐतिहासिक धार्मिक नगरीला सांस्कृतिक वारसाही तेवढाच प्रचंड मोठा आहे. म्हणजे कवी कुसुमाग्रज असतील, वसंतराव कानेटकर असतील, अशी तिथपासून तर आत्तापर्यंत जर नावं घेतली, म्हणजे अगदी तरुणातली तरुण सईचं नाव घेतलं तर अनेक दिग्गज कलाकार ह्या नाशिक शहराने, या नाशिक जिल्ह्याने, या महाराष्ट्राला, या भारताला दिलेले आहेत. आमच्या घरातलाही एक कलाकार आहे जो सांस्कृतिक क्षेत्रात आहे, विवेक बेळे. माकडाचे हाती शॅम्पेन किंवा काटकोन त्रिकोण हे नाटकं ज्यांनी राज्य पातळीवर, देश पातळीवर गाजवले, त्याचे पिक्चर पण झाले. अशा अनेक कलाकारांच्या संस्कृतीचा वारसा असलेलं हे शहर, का ज्या शहराने या देशाला अनेक दिग्गज दिले, त्या शहरामध्ये सातत्यानं एखादी सांस्कृतिक चळवळ जगवणं, टिकवणं, हे खूप मोठं काम बाबा थिएटर करतंय. म्हणजे 25 वर्षाचा प्रवास मी अतिशय जवळून पाहिलेला आहे, त्यांचा सगळा प्रवास. म्हणजे स्वतःच्या खिशातून पैसे टाकून एखादी संस्था टिकवणं, चालवणं, उपक्रम. मी आता कैपाला विचारत होतो आर्थिक नियोजनाचं काय, की कुठंतरी एखादा स्पॉन्सर मिळाला तर मिळाला, नाही मिळाला तर आहेच बाबा. म्हणजे अशा पद्धतीने काम करून आणि त्याचं सुद्धा अशा या कृतज्ञता सन्मान पुरस्कार देणं आणि अशा कलाकारांना निवडणं, त्यांच्यावर शाबासकीची थाप देणं, हे खूप मोठं काम आहे. आणि ह्याचं म्हणजे विचारापलीकडे जाऊन जे काम करू शकतात त्याच्यातलं हे संस्थेचं काम आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आता निवेदिका ताईंनी इथे खंत व्यक्त केली किंवा साताळकर साहेबांकडे एक आपली मागणी केली, विनोदनी पण मागणी केली. खरोखर सर ही अत्यंत महत्त्वाची अशी बाब आहे. इंडस्ट्री म्हणून तर मी नक्कीच आधी सांगतो त्याच्याकडे जाण्याच्या आधी शासनाकडे, की इंडस्ट्री म्हणून ही परंपरा जगवण्यासाठी, ही संस्कृती, ही धार्मिक, ही आध्यात्मिक आपलेली असलेली सगळ्या शहराची जी पार्श्वभूमी आहे, हे टिकवणं तुमच्या माझ्याच हातात आहे. हे शहर खूप वाढत चाललंय, चारी बाजूनी प्रचंड जो विस्तार होतोय, येणाऱ्या काळातलं भवितव्य आम्हाला दिसतंय. इंडस्ट्री म्हणून जेव्हा काम करत असताना आज जिल्ह्यामध्ये 5000 एकर एवढी जागा इंडस्ट्रियलायझेशनसाठी राखीव आहे. झालेला समृद्धी महामार्ग खूप मोठी समृद्धी घेऊन येतोय नाशिकला. हू घातलेला सुरत चेन्नई महामार्ग असेल, हू घातलेलं वाढवण बंदर जे जगातलं सर्वात मोठं बंदर असणार आहे, JNPTच्या 3 टाइम्स मोठं, तिप्पट मोठं एवढं ते बंदर आहे. आणि जे नाशिक पासून फक्त 150 किलोमीटरच्या अंतरावर आहे. म्हणजे या शहराची, या जिल्ह्याची भविष्यातल्या 5 वर्षात बदलणारी इकॉनॉमीचा आपण विचार करू शकत नाही. इतका प्रचंड आमूलाग्र बदल हा होऊ घालतोय. IT पार्क नाही, IT पार्क नाही असं जेव्हा म्हटलं जातं, मी 2च मिनिटं त्याच्याबद्दल घेईल. परंतु ज्या ओसामा बिन लादेननी ट्विन टावर, वर्ल्ड ट्रेड सेंटर जगातलं जे पाडलं, त्या ट्विन टावरची नव्याने जी उभारणी केली, ती उभारणी करणारी, त्याचं डिझायनिंग स्ट्रक्चरल करणारी कंपनी ही नाशिकची IT कंपनी होती. होती म्हणजे आहे. या लंडन शहराचा पाणी पुरवठा कसा करावा याची मॅनेजमेंट करणारी कंपनी नाशिकची आहे. व्हॉट्सॲप जे आपण आता आपल्या अविभाज्य भाग झालेला आहे, घटक झालेला आहे, तसं चायना आणि इतर देशांमध्ये वापरल्या जाणारं WeChat याची सगळी बॅकअप सिस्टीम देणारी कंपनी, IT कंपनी नाशिकची आहे. अनेक युरोपियन कंट्रीचं फायनान्शियल्स, ज्याला आपण इन्कम टॅक्स रिटर्न म्हणतो, तिकडं त्याला फायनान्शियल्स म्हणतात, त्याचा बॅकअप देणारी कंपनी नाशिकची आहे. एवढंच नव्हे तर रिअल टाईम पासपोर्ट, जेव्हा आपण एअरपोर्टला पासपोर्ट देतो तो असा स्कॅन केला जातो, त्याचं रिअल टाईम इमिजिएट बॅकअप आणि ते ओरिजिनल आहे का नाही हे देणारी कंपनी नाशिकमध्ये आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. हे सांगण्याचं कारण आहे
की ही आय टी ऑलरेडी आपल्याकडे आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा, आता आमच्या नुकत्याच झालेल्या निमा इंडेक्समधले नाशिकच्याच नामवंत जे बांधकाम क्षेत्रातले उद्योजक आहेत दीपकजी चांदे यांनी घोषणा केली की एप्रिल महिन्यामध्ये जगातली सर्वात मोठी असलेली आय टी कंपनी 20 लाख स्क्वेअर फूटमध्ये नाशिकमध्ये येऊ घातलेली आहे. म्हणजे हा जो वाढणारा विस्तार आहे हा आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडे आहे. म्हणजे ती सोमवार पेठ, ती रविवार पेठ, ती बुधवार पेठ, ते पसा आणि ते शंकराचार्य संकुल असं म्हणण्याची वेळ येईल, याच्या पलीकडे आपण जाणार आहोत. आणि त्यामुळे ह्या एवढ्या मोठ्या सगळ्या विस्तारामध्ये ही संस्कृती, ही परंपरा, हे अध्यात्म, हे कलागुण, हे जपणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. आणि ते निमा म्हणून, एक उद्योजक म्हणून मी नक्की तुमच्या पाठीशी 100%, यांच्याच नाही तर सगळ्या उद्योग क्षेत्राच्या, कला क्षेत्राच्या पाठीमागे राहील. ही ग्वाही देत असताना शासनाच्या बाबतीत जी खंत निर्माण केली गेली, सर मी आपल्याला विनंती करील की जी मध्यंतरीच्या काळामध्ये जी आपण समाजगृहांच्या बाबतीमध्ये नवीन नियमावली आली होती, भाडे रेडी रेकनरनी करायची, त्याची परत आपल्याला आलेली आहे, त्याची पुनर्नोंदणी करून किंवा शासनाकडून त्याच्या ज्या काही नियमावली त्या आलेल्या आहेत. तर मला नक्की वाटतं की ह्या ज्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या, कला क्षेत्रात काम करणाऱ्या, संस्कृती टिकवणाऱ्या संस्थांना खऱ्या अर्थानं ह्या जागा दिल्या पाहिजे. तर ही संस्कृती टिकण्याकरता खरोखर नाशिक महानगरपालिकेचा सुद्धा हा महत्त्वाचा वाटा राहील. हे परवडत नाही सर, छोट्या छोट्या कलाकारांना, छोट्या संस्थांना त्यांच्या प्रॅक्टिसेस घेणं. मी कलाकार आहे, मला माहिती आहे प्रॅक्टिस काय करायला लागतं. जेव्हा 4-4, 8-8 तास एखादं कार्यालय घेणं, एखादा हॉल घेणं ते शक्य नाही आहे. ही प्रॅक्टिस, हा इथं एवढा मोठा तामझाम करणं, त्याची प्रॅक्टिस करणं, त्याच्याकरता हे अतिशय निशुल्क कसं आपल्याला उपलब्ध करून देणार. खरं ह्या कृतज्ञता पुरस्कार देण्याचं काम एक पालकत्व संस्था म्हणून नाशिक महानगरपालिकेने स्वीकारलं पाहिजे. कारण नाशिकची पालक संस्था ही महापालिका आहे. या प्रत्येक नागरिकाचं सुदृढ आरोग्य, सुदृढ शहर हे पाहण्याची जशी आहे तशीच या नागरिकाला एक शाबासकी देण्याचं काम पूर्वी आपल्याकडे हे होत होतं. पूर्वी महानगरपालिकेतून आर्य पुरस्कार दिले जात होते. मध्यंतरीच्या काळात त्याला खंड पडलाय आणि मला वाटतं खत्री मॅडम सारखे आणि साताळकरांसारखे अधिकारी आल्यावर ही परंपरा नक्की ते चालू करतील याची मला खात्री आहे. तर बोलण्यासारखे विषय अनेक आहेत, पण आपलं ठरलंय की 8 वाजता बिनाका गीतमाला चालू करायची आहे. तर ती बिनाका गीतमाला चालू करण्याकरता 6 मिनिटं बाकी आहेत, तर तेवढा वेळ मी घेणार नाहीये. तर ती चालू करण्याकरता आपल्यामध्ये खंड न पाडता खऱ्या अर्थानं या कलाकारांना मी माझ्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो. हा कृतज्ञता सन्मान जो तुम्हाला मिळालेला आहे ही तुमच्या आयुष्यातली आता पहिली पायरी म्हणता येणार नाही, कारण तुमचा इतिहास वाचला तर एवढे टप्पे तुम्ही घेतले, एवढ्या घेतले आहेत पुरस्कार. तर नक्कीच, पण हा नाशिककरांचा घरचा आहेर आहे जो तुम्ही उल्लेख केला. हा घेऊन, ही शिदोरी घेऊन तुम्ही अजून मोठे व्हा, अजून मोठे पुरस्कार तुम्हाला मिळवू द्या आणि आम्हाला टाळ्या वाजवायची संधी द्याल ही आशा या ठिकाणी बाळगतो. बाबाज थिएटरला मनपूर्वक शुभेच्छा देतो की 25 वर्ष सातत्यानं ही चळवळ आपण जी टिकून ठेवलेली आहे ती एक खरोखर मागाशी सांगितल्याप्रमाणे खूप दुर्मिळ घटना आहे आणि ती टिकवण्याकरता आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देत असताना आपणही जेव्हा हाक द्याल त्या हाकेला साथ देण्याचं काम मी नक्की करेल ही ग्वाही या ठिकाणी देतो. आपण सर्वांनाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना खूप काही जास्ती बोलून गेलो असेल, पण आपण ते सगळं पेशंटली ऐकलं त्याबद्दल आपलेही सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि तुम्ही मग म्हटलं कमी तिथे बाबाज थिएटर, तर बाबाज थिएटरच्या बाबतीत म्हणावं असं वाटतं की पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हण, आणि हे कार्य गेली 25 वर्ष बाबाज थिएटर करत आहेत. आणि साताळकर साहेबांना म्हणावं असं वाटतंय की इथे सगळ्या ज्या काही सगळ्यांनी विनंती केली, हक्काच्या माणसाकडेच कायम आपण आपल्या मागण्या व्यक्त करत असतो, म्हणून तुम्ही आमचे हक्काचे आहात. म्हणून ह्या सगळ्या मागण्या तुमच्यापर्यंत या व्यासपीठावरून पोहोचवल्या गेल्या. आणि शेवटी आभार म्हणायचं तर आभाराचे भार कशाला, गळ्यात फुलांचा हार कशाला, या हृदयातच घर बांधूया, या हृदयाला दार कशाला, असं म्हणत
कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न झाला आहे.